हिंगोली जिल्ह्यातील कळमनुरी नगरपालिकेवर शिवसेना शिंदे गटाचा भगवा झेंडा डौलाने फडकला आहे। नवनिर्वाचित नगराध्यक्ष आश्लेषा चौधरी यांनी अधिकृतपणे पदभार स्वीकारला। यावेळी नगरपालिकेतील 20 नवनिर्वाचित नगरसेवकांनी पदग्रहण करून आनंद व्यक्त केला। हा भव्य पदग्रहण सोहळा कळमनुरी विधानसभा मतदारसंघाचे आमदार संतोष बांगर यांच्या प्रमुख उपस्थितीत पार पडला। सोहळ्याला शिवसेना पदाधिकारी कार्यकर्ते मोठ्या संख्येने नागरिक उपस्थित होते। माध्यमांशी बोलताना नगराध्यक्षा आश्लेषा चौधरी यांचे पती वैभव चौधरी आर पाटील यांनी कळमनुरी शहराच्या सर्वांगीण विकासाचा निर्धार व्यक्त केला। ते म्हणाले, कळमनुरी शहराचा चेहरामोहरा बदलण्याचा आमचा संकल्प आहे। स्वच्छता, पाणी पुरवठा, रस्ते रुंदीकरण अशा मूलभूत सुविधांवर विशेष भर दिला जाईल। नगरपालिकेच्या माध्यमातून शहराचा वेगाने आणि सर्वांगीण विकास केला जाईल। तसेच त्यांनी मार्च महिन्याअखेरपर्यंत कळमनुरी शहराच्या हद्दवाढीचा प्रस्ताव मंजूर करून घेण्यासाठी नगर विकास मंत्री तथा उपमुख्यमंत्री एकनाथजी शिंदे साहेब यांच्याकडे पाठपुरावा सुरू असल्याचे सांगितले। लवकरच शहराची हद्द वाढवून कळमनुरीचा विस्तार होणार असल्याचा विश्वासही त्यांनी व्यक्त केला। यावेळी वैभव चौधरी यांनी माझ्या पत्नीवर विश्वास ठेवून त्यांना भरघोस मतांनी निवडून देणाऱ्या सर्व मतदार बंधू भगिनी व नागरिकांचे मनापासून आभार मानतो। तसेच माझ्यावर विश्वास ठेवून उमेदवारी दिल्याबद्दल आमदार संतोष बागर यांचे विशेष आभार असेही नमूद केले आहे। नगरपालिकेसाठी आज तुम्ही इथं खुर्ची हे घेतली, स्वागत समारंभ झाला, सगळं काही झालं, तर तुम्ही कळमनुरी वासियासाठी आणि नगरपालिकेच्या नवीन ध्येय धोरणासाठी जे की आजपासून तुम्ही कार्य शुभारंभ केला, त्याचा पूर्ण तुमचा काळ कसा राहील ते सांगा। सर्वप्रथम मी आपल्या चॅनलच्या माध्यमातून कळमनुरी शहरातील सर्व मायबाप जनतेचे खूप खूप आभार व्यक्त करतो। आपण बघितलं असेल, आत्तापर्यंत जे काही होतंय ते पहिल्यांदा होतंय। कळमनुरी शहराच्या सर्वात कमी वयाच्या वयोवर्ष 28 वर्षाच्या 1400 मतांनी निवडून येणाऱ्या पहिला नगराध्यक्ष म्हणून आम्हाला कळमनुरीकरांनी जो बहुमान दिलाय, त्याच पद्धतीचं ज्या पद्धतीनं कळमनुरी शहरवासियांनी आम्हाला भरभरून आशीर्वाद दिले, त्याच पद्धतीनं आमच्या वतीनं सुद्धा आदरणीय आपण बघितलं असेल, 2 दिवसापूर्वी आम्ही शिवसेनेचे मुख्य नेते आदरणीय एकनाथजी शिंदे साहेब यांच्या भेटीसाठी गेलो होतो। त्या ठिकाणी साहेबांच्या वतीने आमचा सत्कार मानसन्मान करण्यात आला। त्या ठिकाणी देखील मी साहेबांना सत्कार स्वीकारण्याच्या अगोदर आपल्याकडून एक अशी मागणी केली की साहेब, कळमनुरी शहरातील सर्व मायबाप जनतेने, सर्व समाजातील लोकांनी मला भरभरून आशीर्वाद दिले, त्याच पद्धतीनं आपल्याकडून देखील आपण भरभरून निधी द्यावा आणि कळमनुरी शहराचा चेहरामोहरा बदलण्याचं काम आपल्या माध्यमातून करण्यात यावं अशी मी त्यांना विनंती केली। आपण बघितलं असेल, साईनगर असेल, ग्रीन पार्क असेल, सीतारामनगर असेल, तो जो काही सगळा परिसर आहे, तो सगळा परिसर हद्दवाढीचा प्रस्ताव मान्य करून कळमनुरी शहरामध्ये दाखल करून घेण्यात यावा अशी मी मागणी केली। आणि आदरणीय साहेबांनी देखील, आमचे कळमनुरी विधानसभा मतदारसंघाचे लोकप्रिय आमदार आदरणीय संतोष दादा यांनी देखील त्या ठिकाणी साहेबांना सांगून साहेबांकडून मला असा शब्द दिलाय की येणाऱ्या मार्च महिन्याच्या अगोदर कळमनुरी शहराचा हद्दवाढीचा प्रस्ताव मान्य करून साईनगर, ग्रीन पार्क, सीतारामनगर, तो जो काही सगळा परिसर आहे तो हद्दवाढीच्या प्रस्तावांतर्गत कळमनुरी शहरामध्ये हद्दवाढ मान्यता करून हद्दवाढ होणार आहे। आणि त्या माध्यमातून त्या ठिकाणी पिण्याच्या पाण्याची असो, रस्त्याची असो, सगळी काही व्यवस्था ही आमच्या माध्यमातून आम्ही करण्याचा प्रयत्न करणार आहोत। 100% होणारच आहे। आणि कळमनुरी शहराचा गाभा आहे, मूळ शहर आहे, त्याच्यामध्ये जे रस्त्याचे जे प्रॉब्लेम आहे, अतिक्रमणाच्या व्यतिरिक्त वारंवार अतिक्रमण होतच राहतो, पण त्यासाठी प्रमुख असं त्याचा उपाय नाही निघाला, त्यावर काय आपलं मत आहे? कळमनुरी शहरवासियांनी मोठ्या विश्वासाने मला या ठिकाणी बसविलेलं आहे, त्या विश्वासाला मी कदापि तडा जाऊ देणार नाही। कळमनुरी शहरवासियांच्या ज्या ज्या मनात संकल्पना आहेत, ज्या ज्या त्यांच्या माझ्याकडून अपेक्षा आहेत, त्या संपूर्ण अपेक्षा मी तुम्हाला शब्द देतो की कळमनुरीचा नगराध्यक्ष म्हणून आम्ही या ठिकाणी पूर्ण केल्याशिवाय राहणार नाही। त्यामध्ये मग छोटे छोटे रस्ते असतील ते मोठे करण्याचा असेल, ड्रेनेजचा प्रश्न असेल, स्वच्छतेचा प्रश्न असेल, पिण्याच्या पाण्याचा प्रश्न असेल, एक नवीन DPR तयार करून कळमनुरी शहर सुंदर आणि छान बनवण्याचा आमचा संकल्प असेल। लोकशाही न्यूजसाठी हिंगोली जिल्हा प्रतिनिधी विलास पाटील।